या ठिकाणी आदरणीय मंत्रीजी, माजी मंत्रीजी हर्षवर्धनजी पाटील इंदापूर निवासी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हम स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं, हम स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं. हम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हम स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं, हम स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं. जय हो. हाँ दिया भैया. इंदापूर तालुक्यातले तर लोक आहेतच, जे इतर तालुक्यातील आहेत. कोणी नागपूरवरून आले, एक जण अमेरिकेतून आलेले त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी. असे बाहेरून आलेले पण खूप लोक आहेत. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब या इंदापूर मतदारसंघातून गेले 20-25 वर्ष आमदार होते, 20 वर्ष मंत्री होते. सगळे मोठमोठे खाते यांनी सांभाळलेली आहेत. सहकार मंत्र्यासारखं खातं मोठं सांभाळलेलं आहे. चीफ मिनिस्टरच्या रेसमधले आहेत. आज नवोदय चीफ अजून ते तरुण आहेत त्यामुळं त्यांना खूप अजून पॉलिटिकल लाईफ आहे. त्यामुळे ते 100% पुढं भविष्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होणार, केंद्रामध्ये मंत्री होणार. सध्या आपले साखर महासंघ जो असतो, जेवढे साखर कारखाने आहेत पूर्ण देशामध्ये, जितने भी महाराज जी जितने भी शुगर फैक्ट्रीज हैं, उनका जो एक केंद्रीय एक समिति है, कमेटी है, उस कमेटी के राष्ट्रीय अध्यक्ष हैं. तो अमित शाह जो सहकार मंत्री है, केंद्रीय सहकार मंत्री, उनके बाद में ये हर्षवर्धन जी पाटिल इतने बड़े आदमी हैं जो हमारे नसीब से मंदिर के सामने इनका बंगला बना है इन्होंने. और पूरा एरिया जो डेवलप हो गया, ये रोड वगैरह सब हो गए, तो इनकी वजह से हो. तर आता एक मी त्यांना विनंती करतो की ते एक त्यांना पण खूप बिझी आहेत दिवसभर कार्य. ॲक्च्युली ते 3 ते 6 मध्येच ह्याला बोलवलं होतं अभिषेक बघायला, पण ते पुढचे कार्यक्रम फिक्स असल्यामुळं ते म्हणले मी सकाळी येऊन जातो. तर मी त्यांना एक आपल्याला मार्गदर्शनपर एक थोडंसं करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. भाऊ, आपणा सर्वांचे गुरुवर्य, आदरणीय उपस्थित आमचे महाराज आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज खरंच आनंदाचा दिवस आहे आणि आमचा सगळा समाज बांधव अतिशय एकजुटीनं आणि आनंदानं आपण सर्वजण एकत्र आलेला आहात. आणि आदरणीय आमच्या दोन्ही महाराजांचा शुभाशीर्वाद हा कायमच आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. आज 3 दिवस आपला हा चालणारा जो सोहळा आहे हा खऱ्या अर्थानं धार्मिक अधिष्ठान, एक चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधन करण्याचं काम आणि विशेष करून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम आणि जीवन जगण्यामधला जो आनंद आहे, तो आनंद कशामध्ये आहे? तो परमात्मामध्ये आहे, तो आध्यात्मिकामध्ये आहे, तो भगवानामध्ये आहे आणि तो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये तो आपण स्वीकारावा. हेच खरं आमच्या आदरणीय महाराजांचं तत्त्व आहे. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही. ह्या सगळ्या तुमच्या 3 दिवसाच्या अतिशय धार्मिक, उत्साहाच्या, कौटुंबिक आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही सर्वजण आपल्या या सगळ्या कामामध्ये सहभागी आहोत. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आदरणीय महाराजांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं
कारण ही समाजामध्ये अशी माणसं आहेत की जी त्यामुळं समाज एकसंघ आहे, त्यामुळं समाजाची प्रगती होते आणि मला असं वाटतं समाज पुढे नेण्याचं काम अशा आमच्या गुरुवर्यांच्या माध्यमातून होतो आहे आणि मी स्वतःला भाग्य समजतो की आज सकाळी सकाळी तुमच्याबरोबर दर्शन घेण्याचाही योग आला आणि महाराजांचा आशीर्वादही घेण्याचा योग आला. मला असं वाटतं रोज मी सकाळी दर्शन घेऊन जातो इथून, कारण मी इथून रोज सकाळी जात असतो. तुम्ही तरी आज आला असेल पण मी रोज दर्शन घेतो. त्यामुळं आपल्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. या परिसरामध्ये आमचे दोन्ही डॉक्टर बंधू हे कायमच या सगळ्या कामामध्ये पुढाकार असतो आणि अजून जरी काही आपल्याला ह्या परिसरामध्ये काही सहकार्य लागलं, कुठल्या गोष्टीची अडचण आली तर मी काही इथं समोरच राहतो इथं, त्यामुळं काही चिंता करायची कारण नाही आणि तुमच्या भगवानाच्या मंदिराची संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. त्यामुळं अजिबात चिंता करू नका. आपण सर्वजण एका परिवारातले आहोत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना पुढच्या कार्यात शुभेच्छा. धन्यवाद. खूप सुंदर, जोरदार टाळ्याचं अभिनंदन करायचे. माननीय माजी सहकार मंत्री यांनी खूप सुंदर छोट्या शब्दामध्ये आपले मत व्यक्त केले. पूज्य गुरुदेव त्यांना असा आशीर्वाद देतील की त्यांनी कायमस्वरूपी या कार्यक्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व ठेवावं असा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे. जोरदार टाळ्याचं त्यांचं अभिनंदन आहे. मी माननीय सहकार मंत्री यांना म्हणतो की तुम्ही भगवंताची सेवा करा, भगवंतांचं रक्षण करा, भगवान तुमची सेवा करतील. हे नक्की तुम्हाला सारखा आशीर्वाद देत राहतील असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जोरदार टाळ्याचं त्यांचं अभिनंदन करायचं आहे. हां, साहेब, हे आमचे दोन्ही महाराज जे आहेत ते आपल्याच महाराष्ट्रातले आहेत. पारोळा, सोनगीर असे हे तिकडं धुळे जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात तर त्या जिल्ह्यामधील आहेत. दोघांना मराठी छान येतं, कन्नडी छान येतं. तिथं जातात तिथली भाषा ते फास्ट एकदम ग्रास्पिंग पॉवर फार आहे आणि आमच्या जैन धर्माचं अतिशय जे मोलाचं जे प्रचार करण्याचं काम आहे ते हे दोघंजण करत आहेत आणि आम्हाला ह्याचं तारीख मिळणं एवढं अवघड होतं, पण एक आमचं नशीब इंदापूरकरांचे पुण्य की आम्हाला तारीख मिळाली आणि 1 दिवसाचा कार्यक्रम आम्ही ठरवला होता, तो 3 दिवसाचा मिळाला. ते आता उद्या दिवस आहेत, परवा दिवशी मग ह्यांचा विहार होणार.